आता बातमी अतिशय महत्त्वाची आहे। सोनम वांगचुक यांनी जेपी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये आपलं उपोषण सोडलेलं आहे। पेपरफुटी विरोधात कठोर कायदा आणण्याच्या मोदींच्या भूमिकेनंतर 26 दिवसांनंतर उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। जेपी नड्डा यांनी सरकारनं उचललेल्या पावलांचा प्रस्ताव हा वांगचुक यांच्यासमोर वाचून दाखवला। जंतर मंतरवरती शांततेत आंदोलन करणाऱ्यांवरती सरकार कोणतीही केस न करण्यासंदर्भात सकारात्मक आहे असं देखील जेपी नड्डांनी स्पष्ट केलंय। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊया। जेपी नड्डा काय म्हणालेत? 22 जुलैच्या मोर्चामध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर केस न करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे। पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणांसाठी सरकार सकारात्मक असल्याचंही नड्डांनी म्हटलंय। नीट पेपरफुटीमधील आत्महत्या पीडित कुटुंबांना आर्थिक मदतीसंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचंही नड्डा सांगत आहेत। सरकारनं योग्य पावलं उचलली यासाठी सरकारचं धन्यवाद असं सोनम वांगचुक यांनी म्हटलंय। शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, त्यांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवावं असंही सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केलंय। शांततापूर्ण आंदोलनाचा कोणाला गैरफायदा उचलू द्यायचा नाही असंही वांगचुक यांनी म्हटलंय। तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत जंतर मंतरवरती शांततेत आंदोलन सुरूच राहणार। कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांनी आपली भूमिका मांडली आहे। सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतरही सीजेपी आंदोलनावर अजूनही ठाम आहे। सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं त्यामुळे त्यांचा जीव वाचला असंही दिपके म्हणतात। वांगचुक यांनी आंदोलनामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल अभिजित दिपके यांनी सोनम वांगचुक यांचे आभारही मानलेले आहेत। सोनम सर ने अपना हंगर स्ट्राइक तोड़ दिया है, तो इससे हमें बहुत ही खुशी और राहत मिली, क्योंकि सोनम सर की जो लाइफ है वो इस देश के लिए बहुत ज्यादा कीमती है। कॉकरोच जनता पार्टी का जो प्रोटेस्ट है जंतर मंतर पर, वो वैसे ही चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते। सोनम सर का जो सैक्रिफाइस रहा है 26 दिनों का, उसे हम वेस्ट नहीं जाने देंगे। जो दिल्ली पुलिस ने ब्रूटैलिटी करी है स्टूडेंट्स के अगेंस्ट, उन स्टूडेंट्स की जो सैक्रिफाइस थी उन्हें हम वेस्ट नहीं जाने देंगे। तो हमारा प्रोटेस्ट तब तक चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते।